आहेत, परंतु तिकडे मात्र कुठेतरी पंच घोषित करतायत. वाईट बॉल, एक अवांतर धाव येते. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा हा फटका आणि तिकडे जोरदार थ्रो आलाय. क्या बात आहे, खूप सुंदर थ्रो. नक्कीच ठीक ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय आणि या बॉलवरती देखील एक सिंगल रन आलाय. आणि पहिलं तर 2 चेंडू 3 धावा टीम ओमकार मालाडची आतापर्यंत झालाय. 4 षटकांचा हा सामना असणार आहे आणि 4 षटकांत मात्र ओमकार मालाड संघाला मात्र कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल. जसं आपण पाहिलं तर डिफेंडिंग चॅम्पियन्स देखील आहेत मुंबईकर चषकचे ओमकार मालाड संघ. पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. वाईट बॉल, एक अवांतर चेंडू पुन्हा एकदा समितच्या माध्यमातून. यावेळेस मात्र थोडासा रूम बनवला तिकडे दिवेशने आणि रूम क्रिएट करून मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र पुन्हा एकदा तो शॉट खेळला. परंतु पुन्हा एकदा तोच खेळाडू तिकडे तैनात होता आणि खूप चांगला थ्रो देखील आला. परंतु मात्र रनआउटचा कोणताही चान्स नव्हता तिकडे. आणि पाहिलं गेलं तर एक धावेने मात्र आता धावफलक पुढे चालला आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहिलं तर 3 चेंडू 4 धावा झाले धावफलकावरती. आणि यावेळेस कुठेतरी मात्र खूप मोठी चुकी होताना दिसते. कुठेतरी झेल इकडे मात्र चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. वाईट बॉल, एक अवांतर धाव पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वाईट बॉल. कुठेतरी नंतर यावेळेस देखील सुमित कुठेतरी मात्र आपल्या नियंत्रणात बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण. डॉट बॉल होतोय. 5 चेंडू आणि 11 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या षटकातला. पाहूया दिवेश काय करेल या शेवटच्या बॉलवरती पॉवर प्लेच्या षटकातल्या. आणि इकडे मात्र दांडी 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 गुल झाली आहे. ज्या प्रकारे ती कॅच सुटली होती गमावली आहे दिवेशच्या माध्यमातून. पण नक्कीच ओमकार मालाड संघाचा स्टार खेळाडू म्हणजेच ऑलराऊंडर आणि या मैदानाचा अगदी कानाकोपरा माहिती असणारा खेळाडू मतंग सारंग आता मात्र मैदानाच्या आत येत आहे. पाहूया गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केलं जात आहे आशिष यांना. स्ट्राईक एंडवरती सुरेश आहेत. खूप चांगली बॅटिंग मात्र पहिल्या ओव्हरमध्ये झाली. कुठेतरी मात्र एक झेल सोडण्यात आला आणि शेवटच्या बॉलवरती जो बॉल तिकडे कट करण्यात आला आणि पाहिलं तर तिकडे मात्र दांडीगुल केली दिवेशची. पहिला विकेट तिकडे मात्र मिळाला टीम RN रेनबो संघाला. दुसरा षटकाला मात्र इकडे सुरुवात होत आहे. आशिष त्यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिला बॉल आशिषचा. इकडे मात्र सुरेश खेळत आहेत आणि इकडे मात्र स्क्वेअरमध्ये गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे. खूप चांगला फटका इकडे सुरेशचा. कुठेतरी आता मात्र अडचणीत असतील, कारण की जेव्हा गोलंदाज येतो आणि पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण होतं तेव्हा कुठेतरी मात्र गोलंदाज थोड्यानंतर दडपणात जातो. पाहूया आता आशिष कशा प्रकारे गोलंदाजी करेल सुरेशला. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा रूम क्रिएट करून सुरेशचा पुन्हा एकदा लाजवाब फटका, कलात्मक फटका, क्लासिकल शॉट. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. दणदणी चौक.
समाप्तीनंतर पाहिलं तर 26 धावा झाल्यात. कुठेतरी एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा खर्च केले आशिषने. कुठेतरी मात्र सुरेशची तारीफ करावी लागेल, ज्या प्रकारे सुरेशने ते शॉट खेळले आहेत. नक्कीच मला असं वाटतं 3 चौकार सुरेशने खेळले आणि ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये अगदी त्यांनी पाहिलं कुठे कुठे क्षेत्ररक्षक आहे आणि गॅपमध्ये अगदी चेंडूला ढकललं आणि तिकडे मात्र 3 चौकार मागच्या ओव्हरमध्ये लगवले. यावेळेस मात्र एक वेगवान गोलंदाज उस्मान मात्र बॉलिंगला आमंत्रित केलं जात आहे. त्याला पाहूया उस्मानचा वेग यावेळेस समोरच्या संघाला थांबवतोय का. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होत आहे. स्ट्राईक गेंडवरती अरुण. पहिला बॉल उस्मानचा आणि इकडे मात्र पंचांचा कॉल आलाय नो बॉल. कुठेतरी मात्र वेग आहे पण वेगाने मात्र योग्य वापर करत नाही आहेत. कुठेतरी मात्र नियंत्रण चुकलंय. पहिला बॉल नो बॉल होतोय. धाव संकेत 1 ने भर होईल. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक इकडे अरुणचा. नक्कीच अरुणने देखील आपलं चौकाराचं खातं इकडे खोललंय. आणि त्यानंतर आता चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस चांगला शॉट तिकडे, चांगला फ्लिक केला. नक्कीच यावेळेस कुठेतरी मात्र पायावर आक्रमण करण्याचा प्रयत्न उस्मानचा, परंतु अरुणने देखील तितकाच चांगला बॉल रीड केला आणि मात्र तिकडे फ्लिक खेळला. लेग साईडच्या दिशेने आहेत खेळाडू तैनात आहेत. खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. मागच्या बॉलवरती जसा वेगाने टाकला होता तिकडे मात्र खूप चांगला शॉट अरुणने खेळला. यावेळेस कुठेतरी मात्र उस्मान कमबॅक करतोय. पुढचा बॉल उस्मानचा. यावेळेस स्ट्राईकवरती सुरेश. आणि इकडे मात्र बॅटची हलकीशी कट तिकडे आणि बॉल निघून जातोय कीपरच्या बाजूने. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. थ्रो थोडासा लेट आला होता, नाहीतर रनआउटचा चान्स होता तिकडे. आणि पाहिलं तर या एकेरी धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. 33 धावा होत आहेत धावफलकावरती. 2 गडी बाद टीम ओमकार मालाड संघाचे. अरुण आणि सुरेशने इकडे मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. कुठेतरी मात्र अशीच बॅटिंग करावी लागेल शेवटपर्यंत, पण इकडे मात्र कमबॅक करावा लागणार आहे तो मात्र RN रेनबो संघाला आणि त्यांच्या गोलंदाजांना. पाहूया उस्मानचा पुढचा बॉल. स्ट्राईकवरती अरुण. पुन्हा एकदा यावेळेस लाईन अँड लेंथमध्ये परतले आहेत उस्मान. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग केली होती त्याच प्रकारे मात्र आता पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ आपली सांभाळत आहेत. कुठेतरी नियंत्रणात यावं लागेल. आणि आता एक शेवटचा चेंडू त्यांचा शिल्लक आहे. पाहूया तिसऱ्या षटकातला कशा प्रकारे उस्मान गोलंदाजी करतील. कुठेतरी मात्र आता 33 धावा झाल्या आहेत धावफलकावरती.
उस्मानचा शेवटचा बॉल नक्कीच वाईड यॉर्करचा प्रयत्न तिकडे चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. जशा पहिल्या बॉलला चौकार आला तिकडे मात्र त्यानंतर उस्मानने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि कुठेतरी मात्र एक एक धावेने मात्र धावफलक पुढे नेत गेले दोन्ही बॅट्समन. त्यांची देखील तारीफ करावी लागेल. कुठेतरी मात्र एखादा डॉट बॉल आपल्याला पाहण्यात मिळाला तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि पाहिलं तर तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 34 आणि 34 धावांवरती 2 गडी पास झाले टीम ओमकार मालाड संघाचे. पाहूया आता एक शेवटचं षटक घेऊन आले आहेत सोनू. पाहूया सोनूला मात्र काहीतरी करावं लागेल, काहीतरी आक्रमक करावं लागेल. कुठेतरी मात्र विकेट घ्याव्या लागतील, यष्ट्या उद्ध्वस्त कराव्या लागतील आता फलंदाजांच्या. दोन्ही फलंदाज चांगल्यारीत्या बॅटिंग करत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पहिला बॉल चौथ्या षटकातला अरुण स्ट्राईकवरती आहेत. हलक्या हाताने खेळलेला तो शॉट आणि रनआउटचा चान्स तिकडे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पाहूया यावेळेस सुरेश स्ट्राईकवरती आहेत. एका बाजूला सुरेशने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 9 चेंडूवरती 16 धावा त्यांनी वैयक्तिक केल्या आहेत आणि आपल्या संघाला खूप चांगली स्टार्ट करून दिली. आता मात्र सुरुवात चांगली केली परंतु आता मात्र एंड कसं करतायत इनिंग्स पाहूया. यावेळेस पंच घोषित करतील. वाईट बॉल अजून एक 51 धाव तिकडे. 36 धावा होत आहेत अशा प्रकारे. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 5 बॉल्स टू गो. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न परंतु बॉल निघून चालला आहे डिक्लेअर झोनमध्ये. 1 रन मिळतोय तिकडे. पुन्हा चुकी होते. पुन्हा एकदा पंच घोषित करतायत वाईट बॉल. 52 धावांचा मात्र इकडे पाऊस पडतोय. 38 धावा झाल्या आहेत. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल कुठेतरी मात्र डायव्हर्ट झाला आणि त्या मात्र इकडे रनआउट विकेट गमवावा लागतोय अरुणचा. सुरेशने मात्र कुठेतरी आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तिकडे केला आहे. पाहूया आता इनिंगचा एंड इकडे मात्र सुरेश कशा करतील. आतापर्यंत चांगली बॅटिंग सुरेशने केली आहे. नक्कीच 10 चेंडूवरती 17 धावा त्यांनी वैयक्तिक केल्या आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय तो देवकरण. सुरेश स्ट्राईकवरती आहेत. पाहूया चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया इकडे मात्र यावेळेस कुठेतरी मध्ये आणला बॉल. नक्कीच पंच देखील रिव्ह्यू घेतला जातोय वाईट बॉलसाठी. नक्कीच आजकाल आपण पाहिलं तर आपले कॅमेरामॅन अगदी चांगल्या प्रकारे बॉलला कव्हर करतात आणि त्यामुळे मात्र अंपायरला देखील ते तितकंच फायद्याचं आहे. कारण की जसं आपण पाहिलं तर अक्षय आहेत कॅमेरामॅन आपले. नक्कीच ज्या प्रकारे कव्हर केला जातो आहे त्याप्रमाणे मात्र तिकडे अंपायर्सला देखील फायदा होतो आहे. वाईड बॉल चेक करू शकतात, ते नो बॉल चेक करू शकतात. हे मात्र नक्कीच SSS लाईव्हच्या माध्यमातून अगदी चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो. आणि आपले कॅमेरामॅन पुन्हा एकदा अक्षय असतील, परत श्रेयस आहेत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ओम आहेत. नक्कीच 3 कॅमेरे मात्र इकडे मैदानाच्या आत सेट केले गेले आहेत आणि आपले कॅमेरामॅन चांगल्या पद्धतीने आपले काम करतायत. त्याचसोबत स्कोरिंगसोबत माझ्यासोबत स्कोरिंगसाठी ईश्वर देखील आहेत. ते देखील आपलं अगदी चांगल्या पद्धतीने करतायत. नक्कीच दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील ओमकार मालाड विरुद्ध RN रेनबो. नक्कीच दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आपल्याला धडाकेबाज बॅटिंग बघण्यात मिळतील. कुठेतरी मागच्या मॅचमध्ये आशिष केने कोणतीही रन न बनवता मात्र माघारी गेले. यावेळेस पाहूया आशिषवरती मोठी जबाबदारी आहे. कशा प्रकारे आशिष मात्र आपल्या संघासाठी आज बॅटिंग करतात. परंतु इकडे मात्र अंपायर ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय होता तो मात्र इकडे बदलण्यात आला आहे. पंच आपण पुन्हा एकदा आपला निर्णय द्यायचा आहे. वाईट बॉल आहे आताचा. ओके, नक्कीच तुम्हाला मी म्हटलं पंचांसाठी देखील फायद्याचं आहे आणि कॅमेरामॅन देखील तितकेच चांगले आहेत. आणि पेजचं नाव आपल्या सर्वांना माहितीच आहे, SSS लाईव्ह. आणि यावेळेस मात्र तिकडे चुकी होते सुरेशकडून. कुठेतरी मात्र बॅकफूटवरती पंच करणार होते परंतु मात्र तिकडे हिट विकेट, अशा विकेट गमवावा लागतोय सुरेशला. बोल्ड झालेत, माफ करा.
कुठेतरी मात्र बॉल टप्पा पडून वेगाने आला, त्यामध्ये मात्र इकडे विकेट गमवावी लागते सुरेशला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येतोय सत्यप्रकाश यादव उर्फ बाबू. मला लक्षात आहे मागच्या वर्षी या बॅट्समनने या मैदानावरती आणि नक्कीच मुंबईकर चषक या चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. कुठेतरी मात्र रिव्हर्सचे फटके, स्वीपचे फटके अगदी सहजपणे इझी शॉट असं म्हटलं जातं, या बॅट्समनने ती कामगिरी केली होती मागच्या वर्षी. पाहूया हा बॉल ते कशा खेळतात. मी जसं तुम्हाला म्हटलं मागच्या वर्षी त्यांनी रिव्हर्स स्वीप आणि स्वीप हे फटके चांगले खेळले, त्याचबद्दल इकडे मात्र आल्या मात्र स्वीपचा फटका आपल्या सर्वांना त्यांनी दाखवला आहे. आणि आता पाहिलं तर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रन झालेत 41-41. शेवटचा बॉल फ्लिक केलाय आणि तिकडे मात्र सुरेख फटका बाबूच्या बॅटमधून. आणि समालोचन आपण पाहिलं. 24 चेंडू 46 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या RM रेनबो वडाला या संघाला. खूप सुंदर फलंदाजी आपण पाहिली होती सुरेशची. त्यानंतर अरुणने 7 धावा केल्या होत्या, सुरेशने 18 धावा केल्या होत्या. त्यानंतर सत्यप्रकाशने शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला होता एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता, 5 धावा केल्या होत्या. एकूण धावफलक आपण जर पाहिलं तर 45 जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 46 आपण सर्वजण पाहत आहे. मुंबईकर 9 चषक 2024 पर्व मात्र आहे ते 4थे. आज या महापौर मैदानावरती आपण पाहत आहे सर्व आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं मी स्वतः पांडुरंग पाटील आणि माझे सहकारी तेजस यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं, तसेच घर बसल्या SSS या वाहिनीवरती पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. तर जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा एक चांगली लढत. एकीकडे ओमकार महालाड तर दुसरीकडे आपण पाहत आहे RM रेनबो वडाला. ओमकार महालाडचा दुर्दैवी असा धावचीत झालेला याच विभागातील आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील एक नावाजलेला फलंदाज म्हणजे तो मतंग सारंग. नक्कीच फलंदाजीमध्ये यश आले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच यशस्वी होते का पाहूया या मैदानावरती. कारण या मैदानावरती घरचं मैदान आहे, होम ग्राउंड ज्याला म्हटलं जातं. आणि या मैदानावरचं अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज फटकावलेले आहेत. पाहूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतो येतं. फलंदाजीमधलं यश आलं नाही, अपयश आलं, परंतु ते यश गोलंदाजी करताना साध्य करतोय का. जाऊया मैदानावरती. स्ट्राईकला येतोय तो मात्र आशिष, नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. स्ट्राईकला आशिष, नॉन स्ट्राईकला ऋतिक. तर गोलंदाजीमध्ये येतोय तो पुन्हा एकदा कांजूरमार्ग विभागातील आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील एक नावाजलेला गोलंदाज मतंग सारंग. आशिष पॉइंटच्या दिशेने कट केलाय, चेंडू मात्र जातोय तो किती 4 धाव्यांसाठी.
त्याला जर कट मारणं काहीसं सोपं नसतं, परंतु क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही. धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, आपल्याला सर्वांना कल्पना असेल. दरम्यान हा मॅच पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅकवर्ड पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चूक आणि एक बाईच्या रूपाने धाव मात्र घोषित मिळते. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते. धावपलकावरती धावा नक्कीच लागतील, त्या मात्र 5 बिनबाद 5. आपण सामना पाहताय RM रेनबो वर्सेस ओमकार मालाड. स्वीपचा फटका, इथे मात्र नक्कीच धावा मिळतील त्या एक घोषितच्या रूपाने. सुरेख फलंदाजी आशिषची जबरदस्त. आपण पाहताय मुंबईकर 9 चषक. मुंबई म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी, आणि या मुंबईमध्ये मग कितीही जागा मोठी असू दे, कितीही जागा छोटी असू दे, तिथे मात्र आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज. ओह व्हॉट अ शॉट, कॉ ड्राईव्ह, सीमारेषा बाहेर, चौकार. नेत्राची डोळ्यांची पापणी हलताना हलते तो सीमारेषा बाहेर, चौकार मिळतो. इथे मात्र कट. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने. धावपलकावरती धावा लागतात ते 11. कुठेतरी वाटलं होतं की फलंदाजीचं अपयश गोलंदाजीमध्ये निघेल, परंतु मतंगचा आज दिवस मात्र दिसत नाही. प्रत्येक जर पाहिलं खेळाडूचं तर एक दिवस असतो, एक वेळ असते, एक काळ असते. ओय व्हॉट अ कॅच, सुपर, अप्रतिम, नयन सुकवणारी. आपल्याला नक्कीच मॅच जिंकायची असेल तर एखाद्या अवघड झलाचं रूपांतर झलामध्ये केलं जातं आणि करावं लागतं. कारण आपण पाहताय IPLचं माहोल किती सुरेख रंगलाय. कुठला संघ कुठे होता, कुठला संघ कुठे जातोय. मुंबई मात्र या स्पर्धेतून आता आपल्याला जवळजवळ बाहेर निघताना दिसते. इथे मात्र मुंबईकर 9 चषक, या चषकावरती नाव कोणाचं असणार आहे. मतंगला मात्र नक्कीच यश मिळालं. एक जबरदस्त अवघड असा झेल पकडला गेला. तो क्षेत्ररक्षक होता अमन. कोण आले, अरुण. पुन्हा एकदा सज्ज ओमकार मालाड संघाकडून. ऑफ स्टंप बाहेर, पंच नक्कीच आमच्याकडे इशारा करतील. वाईड, धावपलकावरती नक्कीच धावा लागतील 12. तसं पाहिलं तर 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ओमकार मालाड संघाने प्रथम फलंदाजी करताना. ओ ब्लॅक अँड व्हाईट, जबरदस्त व्हेरिएशन पाहिलं तर खूप सुंदर. हीच खरी कसरत, हीच शैली, हाच टप्पा. लेंथ अचूक असतं त्यावेळेला काय घडतं. ओ क्लीन बॉल्ड, यस, व्हॉट अ बॉल्ड, सुपर. धन्यवाद. अचूक टप्पा, अचूक नियंत्रण असल्यावर काय होतं. काल आपण पाहिलं, तुषाराला पाहिलं, बुमराला पाहिलं. जो IPL मधला सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क, आतापर्यंत गडी बाद केले नव्हते, परंतु काल मात्र जबरदस्त गोलंदाजी केली होती. सर्व IPL मधील सर्वात महागडा खेळाडू आणि यश नव्हतं आलं. कालच्या सामन्यामध्ये मात्र त्यानं यश आलं, परंतु सामना मात्र जबरदस्त झाला. इथे मात्र पाहतोय आपण मुंबईकर चषक. नवीन फलंदाज येतोय तो प्रथमेश. हलका शाताने कट करण्याचा फॉलो थ्रोमध्ये अरुण मात्र जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघाला मात्र सामन्यामध्ये पडतून आणलंय. तोच अरुण. ओ इथे मात्र बॅकग्राऊंडवर करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन स्टेप करण्याचा प्रयत्न. इथे लेग बायच्या रूपाने नक्कीच एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक हवेल, धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 13. तर क्रिकेटमध्ये धावा कशा होतात याला महत्त्व नसतं, नेहमीच मी सांगत असतो. मग लेग बायज असू दे, बायज असू देल किंवा आणखी काही असू देल,
धावा येणं खूप महत्त्वाचे आहेत. 13 धावा धावपलकरती लागत आहेत. अरुण पुन्हा एकदा सज्ज, कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटला नक्कीच धाव एक मिळेल. एका धावेने धावपलक नक्कीच येईल. धावपलकरती धावा लागतील तर 14. 46 धावांची गरज आहे. 30 धावा अजून करायच्या आहेत. षटक मात्र चालू आहे. ते दुसरं पाहताय आपण मुंबईकर 9 चषक. कैलासवासी श्री मनीष खडपे. ओ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत नाहीये. चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने धावपलकरती नक्कीच धावा लागतील त्या मात्र 15. अरुण दुसरं षटक टाकतंय, संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा लागतात 15. प्रति षटकामध्ये 7.5 धावांची सरासरी राखली. इथे मात्र 2 षटकं शिल्लक आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय तो सत्यप्रकाश. ओ फुलटॉस चेंडू होता, हलकाशा हाताने खेळून काढला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. एक धाव मात्र मिळते. 16 धाव धावपलकरती लागत आहेत. पुन्हा एकदा सत्यप्रकाश. ओ चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका, सुरेख फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 धावा जवळपास अडवल्यात आणि हीच खरी गरज आहे आपल्या संघासाठी धावा रोखण्याची. एक विनंती आहे, ज्या वेळेला पंच आमचे रिव्ह्यूसाठी सांगतात त्यावेळेला कोणीही रिव्ह्यू पाहण्यासाठी तिथे उपस्थित राहायचं नाही. फक्त आणि फक्त पंच पाहतील. कुठल्याही प्रकारचा गैरसमज नको. जबरदस्त सामना आपण पाहतोय. एकीकडे RM रेनबो वडाला तर दुसरीकडे आपण पाहताय ओमकार मालाड. दोन्ही नावाजलेले संघ, अंडरम बॉक्स क्रिकेटमधील दोन्ही नावांचा दबदबा असलेले हे दोन्ही संघ आज मात्र एकमेकांसमोर आपल्याला लढताना दिसतं. अचूक असा निर्णय देण्यासाठी आमचे नक्कीच पंच तत्पर आहेत. ते एकीकडे मिलिंद पाचळणे, दुसरीकडे शेखर धोत्रे, ते तिसरे पंच ऋषिकेश देसाई. तिन्ही पंचांचा एक नावलौकिक आहे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. बिनचूक निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे तिन्ही पंच. नक्कीच आपल्या परत निर्णय येतोय. नाही, चला धावपलकरती धावा लागतात. 16. माझे स्कोरर आहे ते ईश्वर सानप माझ्या समवेत आणि आमचे समालोचक तेजस. पुन्हा एकदा सत्यप्रकाश. ओ इथे मात्र नक्कीच धाव मिळेल. एक धावपलकरती धावा लागतील तर 17. तिसरं षटक चालू आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल, धावांची गती वाढवावी लागेल जर सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. ओ इथे संधी होती, मतंग मात्र चुकतोय, फसतोय. धाव मात्र पूर्ण करतोय. इकडून थ्रो तिकडून थ्रो, मात्र धाव 2 मिळत आहेत. किती धावा? वाईट +1 धावपलकावरती धावा लागतील त्या 19. लॉस ऑफ 1 विकेट. खूप सुंदर, परंतु धावांचा वेग वाढवावा लागेल. गडी शिल्लक राहून काही अर्थ नाही आहे. ओ इथे संधी होती. आज मात्र मी मगाचपासून म्हणतोय मतंग मतंग मतंग. काही हरकत नाही, परंतु मतंगचं अपयश मात्र आपल्या गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने आपल्या नावलौकिकाप्रमाणे गोलंदाजी केली. धावपलकरती धावा लागतील. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. धाव मात्र 1. धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 20. मग निम्मा अजून टप्पा आपल्याला सर करायचा आहे. 26 धावा जिंकायच्या आहेत. इथे मात्र नक्कीच यश मिळतंय. तसं पाहिलं तर यष्टिरक्षकाची जबाबदारी असू दे, फलंदाजाची असू दे, गोलंदाजाची असू दे, मतंग मात्र सर्वात श्रेष्ठ कुठल्याही क्षेत्र असू दे साथ दिली ती मात्र जबरदस्त सत्यप्रकाशने. गोलंदाजी प्रतिकरण जर आपण पाहिलं तर आता परत जबरदस्त मतंगचं थोडंसं मागडं षटक परंतु यश मिळालं होतं. त्यानंतर अरुणचं, त्यानंतर सत्यप्रकाशचं जबरदस्त आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज अभिषेक. शॉर्ट सिली मिडअपच्या दिशेने 1 धाव मात्र मिळते.
एकीकडे सोनू खेळतोय, दुसरीकडे मात्र खेळतोय तो प्रथमेश. ओ सीमाराच्या बाहेर स्ट्रेट डाईव्ह चौकार. बाद. चला आपल्याला माघारी परतावं लागेल. नक्कीच एक काहीच वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. पंचांना चेंडू लागल्यानंतर बाहेर जाताना दिसतोय. ओ क्या बात आहे, परंतु खूप उशीर. नक्कीच विजय संघाचं नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओंकार मालाड संघाचं जबरदस्त लढत आपण पाहिली होती. जाऊया पुन्हा एकदा जबरदस्त असं चला. मला वाटतं पहिल्या मॅचचं सुद्धा शैलेश सर मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचं आहे. आणि या मॅचचं सुद्धा या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच जाईल तो मात्र सुरेश. नक्कीच आक्रमक आमचे केनी. खूप सुंदर फलंदाजी सुरेशची. सुरेश आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आशिष. चला या आशिष आपण सुद्धा या. आणि सुरेशसुद्धा आलेला आहे तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त लढत आपण पाहिली. मुंबईकर 9 चषक आपण पाहताय 2024. पर्व मात्र पाहताय तो 4थं फोटो सेशन मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि मगाशीच म्हटलं होतं अश्विन म्हटल्यानंतर फोटो सेशन हे नक्कीच एक चांगलं